channel कोल्हापूरची मराठी मुलगी म्हणजेच कृष्णाली and it's Christmas today, so we are going on a outing with family. आणि त्याच्यासाठी आता मोठा प्रश्न पडलाय की ऑलिव्हला काय करायचं. सो आम्ही त्याला ठेवणार आहे डे केअर सेंटरमध्ये. सो ही इज लाईक क्युरियस की सकाळपासून आय डोंट नो त्याला कुठनं तरी कळालंय की त्याला दुसरीकडे ठेवणार आहे, म्हणून तो फुल असं कोपऱ्यात जाऊन बसलाय आणि ही इज लाईक व्हेरी सॅड. आणि वाटत नाही पण त्याच्या फेशियल रिॲक्शनवरनं कळतं की त्याच्या मनात काय चाललंय. आणि आत्ता तो फुल सॅडून बसला, लिटरली फुल. मी तुम्हाला दाखवते. अँड येस, आय एम व्हेरी मच एक्सायटेड बिकॉज मला आउटिंगला जायला खूप 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 आवडतं. आणि लेट मी शो यू माय OOTD. आणि हा ॲक्च्युली वन पीस आहे, बट वी हॅव स्टाईल इट विथ जीन्स. आणि हे आणि ह्याला मॅचिंग अजून एक मी नेकलेस घालणार आहे, बट ते मी अजून घातलेलं नाही बिकॉज ऑलरेडी वी आर लेट ॲज ऑलवेज. मी खूप लेट करते. आणि आय हॅव वॉश माय हेअर्स, ते थोड्या वेळात सेट होतील. येस, आय एम गुड टू गो. ऑलिव्ह Let's go. सो आता जस्ट मी ऑलिव्हला सोडलेलं आहे आणि मी जरा नर्वस आहे बिकॉज तो एकटा राहणार आणि मला पण त्याच्याशिवाय राहायचं आहे. आणि दुसऱ्याच साईडला एक्साइटमेंट पण आहे बिकॉज आम्ही सगळे कझन्स वगैरे भेटणार आहे आणि आउटिंगला जाणार आहे आणि आय लव्ह आउटिंग. सो येस, आता तरी आपण एक्साइटमेंटच्या मूडवर जाऊयात आणि कंटिन्यू करूयात. सो वी हॅव रीच्ड हिअर आणि इट इज व्हेरी नाईस. नेचर तर खूप भारी आहे. ऑब्व्हियसली मला नेचर खूप आवडतं. आणि आतल्या टूर नंतर मी तुम्हाला देते, ते जरा सेटल वगैरे होणार आहे. आणि इथे फुल फार्म आहे असा सराउंडिंगला आणि फोटोज काढायला मस्त प्लेस आहे. सो आता जरा सेटल होते आणि मग आता तुम्हाला टूर देते. Few moments later. सो तिकडे आमचे फॅमिली मेंबर्स तिकडे आहेत आणि आम्ही स्विमिंग पूल बघायला इकडे आलोय. वी हॅव अ व्हेरी गुड स्विमिंग पूल. आणि आता आम्ही बहुतेक लंच करून डायरेक्ट येणार आहे. परत टॅन होणार आहे मी, जाऊ दे, पण मला स्विमिंग खूप आवडतं. सो इट्स नाईस. जरा आता आम्ही फोटो काढून जाणार बिकॉज खूप भारी लोकेशन आहे फोटो काढायला आणि आय एम व्हेरी मच हॅपी. आणि इथे फुल 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 असं भीती वाटते, कुठनं आवाज येतात कारण का लाईक फुल फार्म आहे तर ते झाडीचे आवाज येतात ना, म्हणून इतकी भीती वाटते. सो मी तिकडे जाते.
later that same evening. सो येस, गुड इव्हनिंग. आणि दुपारचा लंच इथे तर नव्हता, बट माझ्या फॅमिली मेंबर्सनी मम्माजनी वगैरे ते रेडी केलं आणि कुर्मा, चपाती अँड सोलकढी वगैरे वगैरे होतं. अँड इट वॉज व्हेरी नाईस अँड टेस्टी. अँड आफ्टर दॅट फिलिंग वगैरे करून इव्हनिंगला आम्ही थोडं हाय टी वगैरे पिला. अँड आफ्टर दॅट नाव आय एम रेडी, कारण की फोटोशूट करायचं आहे जरा. बिकॉज ऑब्विसली आपण बाहेर आउटिंगला आलो आणि फोटोशूट केला नाही असं होऊच शकत नाही. गर्ल्स कॅन रिलेट. सो दिस इज माय आउटफिट, लाईक फुल विंटर, कोझी अँड नाईस. अँड येस, आता मी फोटोशूट करणार आहे. आणि मला इथे जास्त करता येत नाही आहे ब्लॉग, बिकॉज इथे आवाज खूप येतात आणि माझा आवाज त्याच्यात एवढूसा पण नाही आहे. बट इट्स ओके, त्याच्यातनं पण ट्राय करते. अँड येस, लेट्स डू फोटोशूट. आय एम व्हेरी मच एक्सायटेड, कारण की माझा आउटफिट खूप भारी आहे, माझा फेवरेट. आय एम बॅक. आणि संध्याकाळी थोडं फोटो सेशन वगैरे झालं. आणि आफ्टर दॅट आम्ही केली होती चुलीवरची मिसळ आणि चुलीवरचं कणीस, दॅट इज कॉर्न. आणि दॅट वॉज व्हेरी गुड. मला मिसळ आवडत नाही पण आवडते, पण लाईक घरची आवडते, मला बाहेरची आवडत नाही. दॅट इज माय प्रॉब्लेम. हां, सो दॅट वॉज सो गुड. त्याच्यानंतर मी आता माझे क्लोथ्स चेंज केलेत आणि नाईट ड्रेसमध्ये आलेली आहे. बिकॉज इथे थंडी पण आहे बट नाईट पण आहे, बिकॉज आम्ही इकडून तिकडून पळतोय म्हणून मला तर काही वाटत नाही आहे. आणि यू कॅन सी हाऊ मच आय हॅव टॅन्ड मायसेल्फ स्विमिंग पूलमुळे. बिकॉज आम्ही दुपारी खूप वेळ होतो. सो माझी एनर्जी पण खूप डाऊन झाली आहे, त्याच्यामुळे माझा आवाज पण असा येतोय. अँड येस, आता थोड्या वेळात बहुतेक जाणार आहोत फार्ममध्ये असं चालत ॲडव्हेंचरस गोष्टी करायला. पण मी त्याच्यात जाणार आहे की नाही आय डोंट हॅव एनी क्ल्यू, कारण की मला झोप पण आली आहे आणि कंटाळा पण आला जायचा. सो येस, स्टे ट्यून की काय होते बघायला. Few moments later. हॅलो गाईज, हॅलो. सो आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत 2:57 आणि आता मी असंच गाणी गातोय विदाऊट माईक ऑन करता. कारण का माईक ऑन तर आपल्याला करू देणार नाही आहेत, कारण का सगळे झोपलेत आणि आम्हीच जागे आहोत भूतासारखं. सो आम्ही असंच उगाच बंद माईक घेऊन फिरतोय आणि वी आर गाईंग नाही, आम्ही गातोय अजब सी अदाय है. आणि मग आम्ही सिंगर झाले मोठे, माहिती आहे का. आत्ता रात्री आमचा कॉन्सर्ट आहे, इथं ऑडियन्स बसले, छोट्या छोट्या मुंग्या अँड ऑल. हां, पाखरू नाही, मुंग्यात. त्यांना मी खायला दिलेला केक सांडवलेला, तिथं मुंग्या लागल्या आणि मग त्या आमच्या ऑडियन्स झाल्यात. आम्ही त्यांचे कान वाजवतोय असं आमचं चाललंय. आणि येस, आम्हाला जेव्हा झोप येत नाहीये, तर बघूयात. आम्ही बहुतेक नाहीच झोपणार आहे, बट हां बघूयात, झोपलो तर झोपलो. The next day. हे गाइस, गुड मॉर्निंग. आणि यू वॉन्ट बिलीव, आम्ही रात्री 4:30 और 5 वाजता झोपलो आहे आणि लगेच आम्हाला उठवलं पण गेलं आहे सकाळी सकाळी. म्हणून माझी एनर्जी पण खूप डाऊन आहे, कारण का आम्ही फुल एन्जॉय करत होतो. आणि आम्ही स्पेशल आमच्यासाठी मी आणि माझे कझन्स, आम्हाला तिघांनाच एक रूम कसं बसं
मागून घेतलेली. आणि हां, आधी येणार होते माझे मम्मा वगैरे आमच्या रूममध्ये येणार होते, पण नंतर मग त्यांना आम्ही 3 वाजता रात्री हाकलवून दिलं. देन दे वर स्लीपिंग इन द हॉल आणि आम्ही मस्त तिघीच रूममध्ये होतो. सो आम्ही म्हणून खूप मज्जा केली अँड ऑल. सो आणि आमच्या बेडरूमला अशी बाल्कनी पण आहे. सो आम्ही इथे रात्री बसलो होतो खूप वेळ, इथं गप्पा मारत बसलेलो. देन वी वर सिंगिंग, वी वर डान्सिंग अँड एव्हरीथिंग. बाकी द एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड. आणि आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न होमला नाही, घरी. सो येस, आता जाऊया. दिस इज माय लुक. काय नाही एवढं खास, घरी जाण्यासाठीच आहे फक्त. आता बहुतेक ब्रेकफास्ट करायला चालू आहे. येस गाईज, आय एम बॅक होम. आणि आम्ही तिथनं ब्रेकफास्ट केल्यावर घरी आलो, ऑलिव्हला घेऊन आलो रादर दॅन. आणि घरी आल्यावर इतकं मी दमले होते, मी आणि माझी अम्मा दोघी पण. सो आम्ही लिटरली लंच केला आणि आम्ही 1 o'clockला समथिंग झोपलो. ते आम्ही डायरेक्ट 6:30 or 7ला उठलो. आणि येस, म्हणून मी काहीच केलेलं नाही आहे, एवढा कंटाळा आला होता मला. आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 10. आणि आता मी बसणार आहे स्टडी करायला, बिकॉज आम्हाला हॉलिडे होमवर्क दिला आहे आणि मला तो कंप्लीट करायचा आहे. कारण का नंतर मला टाईम नाही आहे, मी ऑलरेडी आउटिंगला जाऊन आली आहे. सो आता मला स्टडी पण करायला लागणार आहे. सो आता मी ते करून लगेच झोपणार आहे. अँड येस, दॅट्स इट फॉर द व्लॉग गाईज. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ, अँड ऑल्सो फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट. बाय बाय.